धामणगाव रेल्वे तालुक्यातील ग्राम तळेगाव दशासर येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। यापूर्वी गावकऱ्यांनी रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात तक्रार करून उपोषण केले होते। त्यावेळी जिल्हा परिषद अमरावतीच्या बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता तसेच उपअभियंता यांनी ग्रामस्थांना आश्वासन देत रस्ता पुन्हा एकदा चांगल्या दर्जाने बांधून देण्याचे सांगितले होते। मात्र आज पुन्हा या रस्त्याचे काम सुरू झाले असता प्रत्यक्ष पाहणी दरम्यान काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे आढळून आले। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे। याबाबत भारतीय जनता युवा मोर्चा अमरावती ग्रामीणचे महामंत्री तुषार धनंजोडे यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या विरोधात पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे। संबंधित विभागाने तात्काळ लक्ष देऊन दर्जेदार पद्धतीने रस्त्याचे काम पूर्ण करावे, अन्यथा ग्रामस्थांसह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार आधीच दिलेल्या श्वासनानंतरही निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याने प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन योग्य कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे। आज तळेगाव दशासर येथे तक्रार झालेल्या कामाचे पुन्हा जिल्हा परिषद प्रशासन व ठेकेदाराच्या संगनमतीने पुन्हा हे काम सुरू करण्यात आलेले आहे। परंतु हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून या रोडवर फक्त रेती फेकून त्या रेतीवर सिमेंट टाकून खराट्याने आणि फळ्याने हा रोड झाडून फक्त क्लिअर करून राहिले। मला सांगा, आज शासनाचा लाखो रुपयाचा निधी या रस्त्यामध्ये गुंतलेला आहे आणि लोकांना जर चांगल्या पद्धतीने तो रोड जर बनवून वापरायला भेटत नसेल तर हा रोड बनवण्यात काहीही अर्थ राहिलेला नाही। आम्ही 5/12/2025 रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेशजी गायकवाड यांना एक तक्रार दिली होती, परंतु त्यांनी बरेच दिवस या तक्रारीवर कुठल्याही प्रकारचे लक्ष दिले नाही। ज्या वेळेस आम्ही उपोषणाला बसलो त्यावेळेस त्यांनी त्या तक्रारीवर आमच्या इथे त्यांचे चांदूर रेल्वेचे उपविभागातले अधिकारी पाठवले। त्यांनी रोडची पाहणी केली। त्यांनी पाहणी केली असता या रोडवर पुन्हा तुम्हाला रोड चांगल्या पद्धतीने बनवून देऊ असे त्यांनी आम्हाला सांगितले होते। परंतु आज आम्ही इथे गावकऱ्यांनी आम्हाला इथे बोलावलं व त्यांनी सांगितलं की इथे फक्त सिमेंटचं पाणी मारून राहिले। पाहायला आलो तर ही परिस्थिती एकदम बरोबर आहे। हे बघा, इथे फक्त आणि फक्त हे सिमेंटचं पाणीच मारल्या जाऊन राहिलं। अशा पद्धतीने कसे रोड दुरुस्ती होईल का अशा पद्धतीने? म्हणून आम्हाला तक्रारकर्त्यांना कुठल्याही प्रकारची माहिती न देता या रोडचे पुन्हा काम सुरू केले आहे। त्यामुळे माझे जिल्हा परिषद प्रशासनाला व गायकवाड साहेबांना एकच सांगणे आहे की साहेब, तुम्ही जर आमच्या गावातले रोड व्यवस्थितपणे बनवून दिले नाही तर आम्ही पुन्हा एकदा उपोषण करणार म्हणजे करणार। आता आम्ही तुमच्या बांधकाम विभागाच्या विरोधातच उपोषण करणार व जिल्ह्यामध्ये सुद्धा तुमच्या हातून किती मोठ्या प्रमाणात कामात भ्रष्टाचार अपार सुरू आहे हे संपूर्ण जिल्ह्याच्या व प्रशासनाच्या समोर आणून देणार। धन्यवाद। काम आहे ना